टक्कल वायरस, गंजा वायरस क्या है ये, आइए जानते हैं इसकी हकीकत। न्यूज़ वन औरंगाबाद में आप सभी का खैर मकदम है। जैसा कि आप सभी जानते हैं, सोशल मीडिया पर कुछ वीडियोस वायरल हो रहे हैं जिसमें बुल्ढाना ज़िले का एक छोटा सा गांव जिसका नाम शे गांव है, यहाँ पर एक अजीब बीमारी देखी जा रही है जिससे लोगों के बाल झड़ रहे हैं, लोग गंजे हो रहे हैं, मर्द औरत या फिर बच्चे। ये बीमारी हर किसी को अपनी चपेट में ले रही है। बुल्ढाना ज़िले का ये छोटा सा गांव जिसकी आबादी तकरीबन 500 है, पिछले 10-15 दिन से यहाँ पर कुछ लोगों के बाल अचानक से झड़ने लगे हैं। घर के किसी फर्द को ये बीमारी होती है तो इसके अफराद ख़ानदान भी मुतासिर होते हैं। अभी तक लगभग 35 लोग इसका शिकार हो चुके हैं। मियाँ के ज़रिए पानी की जांच भी की जा रही है जिससे पता लगाया जा सके आखिर इस बीमारी की वजह क्या है। आपल्याला शेगाव तालुक्यातील भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 गावांमध्ये केस गळतीचे रुग्ण आढळलेले आहेत। तर ह्या रुग्णांची केस गळती अतिशय जास्त प्रमाणात होत आहे। तर त्यासाठी आरोग्य विभागाची आमची यंत्रणा खूप सतर्क झालेली आहे आणि सर्वेक्षणही करण्यात आलेलं आहे। आणि पाणी दूषित असल्यामुळे असं होऊ शकते, त्यामुळे आपण पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। काय तुमचं नाव आहे आणि कशा पद्धतीचे सर्वे तुम्ही करताय, काय आदेश आलेत? सर, माझं नाव ज्योती विठ्ठल थारकर, मी या गावची आशा आहे आणि या गावामध्ये लोकांचे केस जात आहे, त्या संदर्भात मी सर्वे करत आहे। एका कुटुंबातून किती लोकांचे केस गेलेले आहेत आणि पूर्ण गावाची एकूण कुटुंब संख्या 141 आहे। त्यामध्ये आधी 13 कुटुंबांचे केस गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे। तर 5 ते 6 कुटुंबाच्या लोकसंख्येत आणखी वाढ होऊन त्यांचे पण केस गेलेले आहेत। गावातील किती नागरिकांना याची लागण झाली असावी, अंदाजे काय आकडा सांगतील? अंदाजे 25 ते 30 लोकांना याची लागण झालेली आहे। कधीपासून हा प्रकार घडला? 10 ते 12 दिवसात। काय तुमचं नाव आहे आणि काय नेमकी घटना गावात घडत आहे? मी रामा पाटील थारकर, बोंडगाव, शिवसेना तालुका सरपंच संघटना शेगाव। तुमच्या गावामध्ये काय नेमका प्रकार घडत आहे? गेल्या 10 ते 12 दिवसापासून केस गळतीचा प्रकार चालू आहे। जवळपास एका कुटुंबामध्ये एक पेशंट जर निघला तर त्याच्या पाठोपाठ पत्नी, भाऊ, 4 ते 5 लोक सहज त्याच्यामध्ये मग इन्व्हॉल्व होत आहे। तसं आता बरेच कुटुंब ग्रस्त झालेले आहेत। गावची किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांना सध्या या आजाराने ग्रस्त आहेत? 500 लोकसंख्या असून 30 ते 35 पेशंट आहेत आता। याबद्दल आपण आरोग्य विभागाला सूचना केलेली आहे? हो, मी THO ला सुद्धा सांगितलेलं आहे आणि DHO ला पत्र सुद्धा दिलेलं आहे। आरोग्य विभागाकडून काही दखल घेण्यात आली आहे का? घेतली ना, आज THOचं पथक आलेलं आहे आणि DHO येणार आहे असं माहिती पडलं। गावाचे सरपंच म्हणून आता तुमची काय मागणी राहील शासनाला? गावाचा सरपंच म्हणून हेच मागणी राहील की जेवढे पेशंट असतील त्यांची सगळ्याची लॅबमध्ये टेस्ट व्हायची। ब्लडचं सॅम्पल असतील, केसाचे सॅम्पल असतील, हे सर्व शासनानं इथं येऊन कॅम्प घ्यायला पाहिजे आणि कॅम्पच्या मार्फत याचं काय निदान आहे, नेमका कोणचा आजार आहे हा नवीन, कशामुळे होत आहे हे तर सांगता येणार नाही कशामुळे। कारण अकोल्याचे डॉक्टर म्हणत होते शॅम्पूमुळे झालं असन, पण बरेच पेशंट असे निघले की ते शॅम्पू वापरत नाहीये, त्यामुळे सांगता येणार नाही आपल्याला पाण्यामध्ये आहे का, शॅम्पू मध्ये आहे की आणखी कोणते सौंदर्य प्रसाधनामुळे झालं असेल। आपल्या गावात आहे की आजूबाजूच्या? नाही, मला असं माहित पडलं किंवा आताच आमच्या सरपंचाचे फोन येऊन गेले 2 दिवसाआधी, हिंगण्याचा पण फोन आला किंवा माझ्या गावामध्ये 2-3 पेशंट निघले आणि नंतर कालवडच्या पेशंटचे सुद्धा मला कॉल आले की आमची केस गळती झाली म्हणून। किती पेशंट आहेत कालवडमध्ये? कालवडमध्ये एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, तरी पण माझ्या माहितीप्रमाणे परवाले मी काढला होता तर 7 ते 8 पेशंट होते।